गुरुवंदना 2026 बासरीच्या सुरावटींनी निनादला नाशिक. गुरु शिष्य परंपरेला सुरेल मानवंदना. दिव्य भारत BSM न्यूज नाशिक. प्रतिनिधी छाया लोखंडे. भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, गुरु शिष्य नात्याची पावन भावना आणि सुरांच्या माध्यमातून संस्कारांचा संदेश देणारा गुरुवंदना 2026 हा भव्य सांगीतिक व सांस्कृतिक सोहळा सुहास वैद्य संचलित बासरी प्रशिक्षण केंद्र नाशिक यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या R.H. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ.M.S. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्यासाठी शुभेच्छा देत सातत्याने रियाज करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाला विरासत कला फाउंडेशनचे संस्थापक आर्किटेक्ट श्री संजय पोरवाल आणि सौ. संगीता पोरवाल यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध बासरीवादक श्री सुहास वैद्य यांचे मनमोहक बासरीवादन. त्यांनी राग दुर्गा, राग पहाडी धून तसेच कानडा राजा पंढरीचा हा लोकप्रिय अभंग सादर करत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठल नामाच्या गजरात सादर झालेल्या या सुरेल मैफलीने संपूर्ण सभागृह भक्तिरसाने भारावून गेले. त्यांच्या बासरीतील मधुर स्वरांनी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेत कार्यक्रमाला अविस्मरणीय उंची प्राप्त करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री महेंद्र रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी प्रमुख पाहुणे, कलाकार, पालक, विद्यार्थी, रसिक, स्वयंसेवक, सहकारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. गुरुवंदना 2026 हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री सुहास वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेत उत्कृष्ट नियोजन आणि समन्वय साधला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्रित भोजनाचा आस्वाद घेत आनंददायी वातावरणात झाली. भारतीय गुरु शिष्य परंपरेप्रती आदर, शास्त्रीय संगीताचा गौरव, संस्कार, मुलांचे जतन आणि नव्या पिढीमध्ये संगीताची आवड निर्माण करण्याचा संदेश देणारा गुरुवंदना 2026 हा सोहळा नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय पर्व ठरला. संगीत, संस्कार आणि समर्पण यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून उपस्थितांना लाभली आणि बासरीच्या सुरांनी भारावलेल्या या सांगीतिक पर्वाची आठवण त्यांच्या मनात दीर्घकाळ जिवंत राहणार आहे. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी छाया लोखंडे. गोसावी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमी, पालक, विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारतीय संगीत परंपरेचा वारसा जपत गुरु शिष्य नात्याचा गौरव करणारा हा अविस्मरणीय सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ज्ञान, कला आणि संस्कारांचा प्रकाश सर्वदूर पसरावा या मंगलभावनेने मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. साने सर, सुप्रसिद्ध बासरीवादक मास्टर समृद्ध कुटे, तबला अकॅडमीचे श्री नितीन पवार, मोरणकर क्लासेसचे श्री मोरणकर सर, सोनी पैठणीचे श्री श्रीनिवास सोनी, R.H. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष अग्निहोत्री, K.V.N. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास चंद्रात्रे तसेच ईडन आर्ट, डान्स इव्हेंट्सच्या सौ. ऋतुजा मुळाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भारतीय संस्कृतीतील गुरुचे स्थान अधोरेखित करत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण साधना आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. यानंतर बासरी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल बासरीवादनाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. या मधुर बासरीवादनाला श्री वैभव काळे आणि श्री ओमकार यांनी तबल्याची उत्कृष्ट साथ दिली, तर श्री सागर मोरसकर यांनी टाळांच्या साथीने कार्यक्रमात भक्तिरसाची अनोखी रंगत निर्माण केली. बासरी, तबला आणि टाळ यांच्या सुरेल संगमामुळे संपूर्ण वातावरण संगीतमय आणि आध्यात्मिक भावनेने भारावून गेले. R.H. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमाच्या यशात भर घालणारी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री नेहेते आणि कु. अनन्या निकम यांनी अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केले. प्रत्येक रागाची वैशिष्ट्ये, संगीत रचनांची माहिती, कलाकारांचा परिचय आणि कार्यक्रमातील विविध सादरीकरणांची पार्श्वभूमी त्यांनी रसाळ भाषेत मांडल्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांच्या सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण निवेदनामुळे उपस्थित रसिकांना भारतीय शास्त्रीय संगीताची अधिक जवळून ओळख झाली. कार्यक्रमात बासरी वादनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे आणि कलाप्रेमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले.